नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अहंकारी आणि क्रूर कर्मा झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवांनी आदिशक्तीचे आवाहन केले. आदिमायेच्या विविध शक्तिरूपांनी तब्बल 9 दिवस महिषासुरासह अनेक असुरांशी युद्ध केले आणि प्रचंड युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजे दसरा म्हणून साजरी केली जाऊ लागली. नवरात्र म्हणजे देवीच्या शक्ती स्वरूपाचे पूजन, उपासना, आराधना, नामस्मरण करण्याचा प्रेरणादायी कालावधी. या कालावधीत केलेले दुर्गादेवीचे पूजन अत्यंत शुभलाभदायक आणि पुण्य फलदायक मानले जाते. देशभरात देवीची 108 शक्तिपीठे असल्याचे सांगितले जाते. या प्रत्येक स्थानाचे महत्त्व आणि महात्म्य अगदी वेगळे आणि विशेष असल्याची मान्यता आहे. मात्र ज्या असुराच्या वधासाठी देवीने प्रचंड शक्तिरूपे धारण करत युद्ध केले, त्या महिषासुराचा वध झाला, त्या ठिकाणाबाबत आपण माहिती घेणार आहोत. महिषासुराचा वध झाला त्या ठिकाणी देवीचे भव्य मंदिर आणि शक्तिपीठापैकी एक स्थान असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पर्वतावर महिषासुराचे एक छोटेखानी मंदिर असल्याचे सांगितले जाते. महिषासुराचा वध झाला ते पर्वतीय ठिकाण नेमके कुठे आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. भागवत पुराणातील उल्लेखानुसार देशभरात 108 शक्तिपीठे आहेत. त्यातील महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. 3.5 शक्तिपीठे म्हणजेच ओमकाराचे सगुण रूप आहे. ओमकारामध्ये साधत्रय 3.5 मात्रा आहे. अकारपीठ माहूर, उकारपीठ तुळजापूर, मकारपीठ कोल्हापूर आणि ऊर्ध्वमात्रा सप्तशृंगी. सप्तशृंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही, म्हणून अर्धपीठ. 3.5 शक्तिपीठांपैकी या सप्तशृंगी पर्वतांवर देवीने महिषासुराचा वध केल्याचे सांगितले जाते. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकार रूप समजण्यात येते. शुंभ, निशुंभ व महिषासूर या पाचवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी अशी मान्यता आहे. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू तसेच भव्य आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदींनी आपापली शस्त्रे व अस्त्रे देवीला दिल्याचे सांगितले जाते. सप्तशृंगी देवीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्र नवरात्र देवीचे मुख प्रसन्न भासते, तर शारदीय नवरात्रात देवीचे मुख गंभीर असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छित येऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंग पर्वत होय असे मानले जाते. याशिवाय सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बकरीमध्ये नोंदवलेला आढळतो. सप्तशृंगीचे स्थान नाशिक जिल्ह्यातील वणी येथे असलेल्या सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम डोंगर रांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते, मात्र हा मार्ग खडतळ आणि धोकादायक आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडते. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने 772 पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून दर्शन घेण्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचेच आहेत. सह्याद्रीच्या या उंच कड्यास 7 शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. सप्तशृंगी देवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुफा, शिवतीर्थ, तांबूलतीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शीतकडा आदी महत्त्वाची पवित्र तीर्थस्थाने आहेत.
सप्तशृंगी माता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी 3 दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते, अशी एक घटना या स्थानात जोडलेली आहे. याच पर्वताच्या परिसरात महिषासुराचे एक छोटेखानी मंदिर असल्याचे आढळून येते. येथे महिषासुराच्या धडापासून वेगळे केलेल्या शिराचे पूजन केले जाते असेही म्हटले जाते. एवढेच नव्हे तर महिषासुराचा वध करण्यासाठी आदिशक्तीने दिव्य त्रिशूळाचा वापर केला होता. त्रिशूलाच्या प्रचंड प्रहारामुळे या पर्वताला मोठी भेग गेली. सदर छेद आजही पाहायला मिळते अशी मान्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.